सर्व लोक सोडून गेल्यावर उरले सुरलेले आमदार, खासदार आणि नगरसेवक यांनी देखील आपली साथ सोडू नये म्हणून उबाटाचे नेते श्रीमान उद्धव ठाकरेजींना प्रभू रामाची आठवण झाली. कोविड काळात दारूची दुकानं उघडतात आणि प्रभू रामाच्या मंदिराला टाळा लावणारे तुम्ही. काय कारण? दारूची दुकानं जे नियम लावून तुम्ही उघडले तेच नियम मंदिर देखील उघडण्यासाठी नियम तुम्ही लावू शकला असतात, पण केलं नाहीत तुम्ही. आणि आमचा सवाल आहे की उद्धव ठाकरेंना प्रभू रामाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार कुठे आहे? प्रभू राम हे काल्पनिक होते, ते कधीच त्रेतायुगात अस्तित्वात आले नाहीत असं म्हणणाऱ्या काँग्रेस सोबत तुम्ही जाता. 500 वर्षाचा संघर्षाचा लढा, राम जन्मभूमीचा जेव्हा अंतिम टप्प्यात सुप्रीम कोर्टात येतो तो काँग्रेस त्या ठिकाणी वकिलांची फौज देते का? तर तो निकाल लांबणीवर पडावा त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसतात. 500 वर्षाच्या लढ्यानंतर ज्यावेळेस राम मंदिर उभं राहतं त्या भूमिपूजनावर श्रीमान शरद पवारजी प्रश्न उपस्थित करतात, त्यावेळेस उद्धव ठाकरेंची दातखिळी बसते. आता यांना प्रभू राम आठवतो, आता यांना हनुमान चालीसा आठवतो. एक महिला खासदार नवनीत राणा, काय गुन्हा होता त्यांचा? हनुमान चालीसा म्हणणार म्हणून त्यांच्या घराच्या खाली 2000 पोलीस उभे करता का? त्या आतंकवादी होत्या? त्यांना 15 दिवस तुम्ही तुरुंगात घातल्यात. आता जेव्हा खासदार सोडून गेले, आमदार सोडून गेले, उरलेले आमदार सोडून जाण्याच्या तयारीत आहेत, आता तुम्हाला प्रभू राम आठवतो? मराठी सारस्वतात एक शब्द आहे, दुतोंडीपणा आणि ढोंगीपणा. हे दोन्हीही शब्दप्रयोग उबाटाला लागू होतात. तर त्याच्यामुळे अयोध्येत राम मंदिरामध्ये घडलेली घटना त्याचं समर्थन होऊ शकत नाही. त्या बदमाशांना भर चौकात चापकानं नाही गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे अशी प्रत्येक हिंदूंची भावना आहे आणि कठोर मधली कठोर कारवाई आपण करतो आहोत. कुणालाही सोडण्याचं कारण नाही. पण टायमिंग बघा. उद्धव ठाकरे आता जे काही आवाहन करतायत ना, ते आवाहन 2019ला त्यांनी जी चूक केली, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांबरोबर, हिंदुत्वाच्या विचारांबरोबर महागद्दारी केली, त्या पापांची फळं त्यांनी क्रमाक्रमानं अनुभवली. म्हणून त्याचा पश्चाताप व्यक्त करण्याचा हा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. प्रभू रामचंद्राविषयीचं प्रेम असतं तर त्यांच्या कृतीतून अगोदरच दिसलं असतं. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.